नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम हॉटेलसारखी पनीर भुर्जी कशी करायची ते पाहणार आहोत. खूप सुंदर आणि खूप कमी वेळात ही भाजी बनवून तयार होते. खायला खूप भन्नाट लागते. जेवढी खायला भारी लागते तेवढीच बनवायला अगदी सोपी ही भाजी. बघू शकतात. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 2 मोठे कांदे आणि 2 टमाटे असे बारीक कापून घेतलेले, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, किचन किंग मसाला, चिमूटभर हिंग, हळद, 2 चमचे इथं लाल तिखट घेतले, 2 चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आला आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि अर्धा किलो किसलेलं पनीर घेतलेले. एका साईडला कढई गरम करत ठेवलेली, तेल गरम होतं. इथे तेल गरम झालं की मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडली की जिरे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट. 2 मिनिटं छान फ्राय झालं का आता कांदा टाकून घ्यायचंय. कांदा छान परतला गेला, आता टोमॅटो टाकून घ्यायचंय. तो पण 1-2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचा. टोमॅटो टाकून झालं की छान असं फ्राय करून घ्यायचंय. त्यानंतर हिंग टाकायचं आहे, हळद, लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान असं परतून घ्यायचे. चांगलं तेल सुटलं की याच्यामध्ये एक छोटी वाटीभर मी पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार इथे मीठ टाकून द्यायचंय. मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि ही ग्रेव्ही 1 ते 2 मिनिटासाठी छान अशी वाफवून घ्यायची. 3 मिनिटं झालेले आहेत आणि ग्रेव्ही पण छान अशी शिजली गेलेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आता याच्यात पनीर टाकून घ्यायचंय. सगळं पनीर इथं टाकून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचंय. छान असं हे पनीर मिक्स करून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची, कसुरी मेथी मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी बघू शकता, पनीर भुर्जी खूप सुंदर झालेली आहे. पनीर टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटं छान अशी वाफू दिलेली आहे. खूप सुंदर कडेने मस्त असं तेल सुटले आणि खायला पण खूप अशी भन्नाट लागते ही भाजी. तर मंडळी, पनीर भुर्जीचा खूप साधा आणि सोपा व्हिडिओ आपण बघितलाय. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.